नमस्कार मित्रांनो, माझं नाव यशवंत आक्रमणागप. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं मी पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो. आज व्हिडिओ बनवायचं असं कारण की एक माझा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला. खूप लोकांच्या कमेंट्स आल्या आणि लोकांना काय प्रश्न होते. त्या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी मी आज हा व्हिडिओ बनवत आहे. ॲक्च्युली तो व्हिडिओ बनवायचं कारण असं होतं की असं काय म्हणजे मनात पुन्हा हे नव्हतं की व्हिडिओ बनवायचं, फक्त माझी जस्ट आठवण म्हणून. 2023 मध्ये आम्ही गावी आलो असताना आम्हाला समजलं की धरणातलं पाणी कमी झालं आणि आपली घरं पुन्हा वरती दिसावं लागलेत. तर मी आणि माझा भाऊ दोघंजण आम्ही तिथे गेलो आणि ती फक्त आठवण आहे आपल्या जिथे आम्ही लहानाचे मोठे झालो. असं तुमच्या म्हणजे लहानाचे मोठे झालो तिथे सगळ्या गोष्टी घडल्या, त्या गोष्टी फक्त आपण कॅप्चर करून ठेवावं, एक रेकॉर्ड करून ठेवावं की आपल्या मुलाबाळांना दाखवता येतील की आमचं घर कसं होतं. त्याच्यासाठी मी तो रेकॉर्ड केला होता आणि तो नंतर मोबाईलमध्ये ठेवून तो डिलीट होईल किंवा मेमरी भरते असं म्हणून मी तो युट्यूबवर टाकून ठेवू, आपण युट्यूब अकाउंट ओपन करून असं टाकून ठेवू. पण तो युट्यूबवर टाकला तर तो खूप व्हायरल झाला आणि मग त्या लोकांच्या कमेंट्स आणि मग आता लोकांच्यात काय काय प्रश्न आहेत त्या प्रश्नाचं उत्तर देणं हे माझं काम आहे असं मला असं वाटतं. म्हणून मी आज तुमच्या सगळ्या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी आज मी हे तुझ्याशी बोलता नवीन व्हिडिओ बनवतोय. तर लोकांचा पहिला प्रश्न असा आहे की तुमची घरं तशी कशी काय, की एवढं पाणी भरलं, पाणी एवढं भरून 3 वर्ष पाण्याखाली राहून पण तुमची घरं पडली नाही गेली. तर ते असं आहे की तो प्रवाह न वाहता पाणी ह्याच्यामध्ये वरती गेला तसंच खालती गेलं. त्यामुळे पाण्यामध्ये हालचाल न झाल्यामुळे घरं पडू शकली नाही. फक्त माती पडली, दगड तशीच झाले. काय जांभ्या दगडाची घरं होती, ती घट्ट पक्की घरं होती, ती तर पडण्याची हालत. त्यामुळे मातीची घरं पण त्या पहिल्या लोकांचं बांधकाम असं होतं. 50 वर्षापूर्वी ते 60 वर्षापूर्वी लोकांनी घरं बांधली तर बांधकाम असं होतं की त्याला पाणी हलू शकलं नाही आणि त्यामुळे काही एकही हे पडलं नाही, फक्त झाडं वाळून गेली. तर खूप साऱ्या लोकांचा प्रश्न असा आहे की तुम्ही जेव्हा शिफ्ट म्हणजे तुम्ही तिकडे विस्थापित झालात तर तुमचं सामान, खूप सारं सामान गावात असतं, तसं करायला ठरवून गेला. घराचे मंगरूळ, लाकडी सामान, काय वस्तू राहिल्या त्या कशा करायला, तुम्ही का घेऊन नाही गेलात का? तर असं झालं की मुळात आमचे घर पहिलं कोकणातली घरं ही जास्त प्रमाणात एकत्र कुटुंब पद्धती आहे. त्यामुळे 4 कुटुंब एका घरात होती काय. आणि लोकांना आम्हाला एप्रिलमध्ये त्यांनी भूखंड दिला घर बांधण्यासाठी आणि मे मध्ये त्यांनी आम्हाला पूर्ण महिना दिला सामान शिफ्ट करा, तुम्ही तुमचे सामान घेऊन तुम्ही तिकडे शिफ्ट व्हा. आणि त्याने आम्हाला एक 10 बाय 20 शेड मारून दिला आहे. त्या शेडमध्ये तुमचं सामान ठेवा आणि तिथे तुम्ही राहून तुम्ही घरं बांधा. कारण त्याने असं दिलं होतं एक वर्ष आम्हाला टाइम दिला होता, तुम्ही घरं बांधा नंतर शिफ्ट व्हा. की त्याने आम्हाला लगेच एक शेड मारून दिली आणि तुम्ही लगेच शिफ्ट व्हा. त्यामध्ये कालावधी 2 महिने होता फक्त आम्हाला शिफ्टिंगसाठी. कालावधी पाऊस पडेपर्यंत मे महिना आणखी अर्धा जूनपर्यंत एवढाच टायमिंग आमच्या होता. त्यामुळे काही लोकांचा तर एवढं विश्वास होता की आम्हाला लगेच उठवतील, एवढं आमच्या अनेकाचं वाटत नव्हतं. पण खूप लोक ही लास्टपर्यंत पाणी अक्षरशः पाणी भरपर्यंत थांबलं. आणि त्यामुळे पहिले जे सामान घेऊन आलो इकडे, मग घरामध्ये दुसरे चुकी असल्यामुळे घर पोहोचू शकलो नाही आणि मग घरचं राहिलं. आणि मग पाणी भरल्यानंतर आणि त्यांच्या पाटबंधारे विभागाकडून आम्हाला नंतर वाहनं मिळालीच नाहीत, कारण ती सगळी लोक एका टायमाला उठल्यामुळे वाहनं मिळाली नाहीत आणि मग ते सामान तसं राहिलं आणि मग ते आणू शकलो नाही. आणि आता ते पाणी भरल्यानंतर ते सामान घेऊन येणं मुश्किल आहे, कारण का तर चिखल आहे, गाडी आत जात नाही, वाहन धरणाच्या आतमध्ये वाहनं जात नाहीत आणि सामान आणू शकत नाही. पण असे काय लोक सामान तरी पण काय लोकांनी घरं पोचवून मंगरूळ आपल्या आणायचा प्रयत्न केला. फक्त मंगरूळ, बाकीची पण लांब चालत वरती डोंगरावर चालत आणायचं आणि नंतर तो ट्रॅक्टरवर आणायचं, असं काय लोकांनी मंगरूळ आणली नंतर. तर काही लोकांचे प्रश्न असे पण आहेत की तुम्हाला खूप सारा पैसा, धरण झालं, तुम्हाला धरणामध्ये खूप सारा पैसा भेटला काय, तुम्हाला गव्हर्नमेंटमध्ये नोकऱ्या लागल्या, असे पण काय प्रश्न आहेत. तर तसं नाही मित्रांनो. ते काय झालं, आम्हाला कोकणात बघायला गेलं तर इतकी प्रत्येकाकडे जमीन एवढी नावावरती नाही आहेत काय. आणि एका सातबाऱ्यामध्ये 20 जण, 25 जण आहेत. त्यामुळं त्या वाट्यात त्या जमिनीचे किंवा झाडाचे पैसे कसे येतील, किती विभागून जातील याचा पण विचार करायला लागेल. की जर त्या ह्याचा सातबाऱ्या प्रत्येकाला, मला असं वाटतं सर्वसाधारण लोकांना घराचे पैसे काय आणि झाडाचे थोडे पैसे, एवढे सगळी अमाऊंट मिळून पण घर बांधण्याचे पैसे नाही मिळाले. काय लोकांना भेटला, ज्याची जमीन जास्त होती त्यांना पैसे भेटले असते असतं. पण काय लोकांना, एकत्र कुटुंबवाल्यांना एवढा पैसा नाही मिळू शकला की त्या एका घरामध्ये त्यांची, जरी समजा एका घराचे आमच्या घराचे 20 लाख रुपये आले तर आमच्या आजोबा 4 आजोबांच्या वाटेला ती 4 भाग झाले. त्याचे 4 भागेनंतर आमचे सख्खे चुलते 2, मग अशी अमाऊंट वाटली गेली
आणि त्यामध्ये घर बांधण्यात की रक्कम राहिली नाही. मग स्वतःच्या खिशातले पैसे घालून लोकांना आपली घरं बांधावी लागली. जमिनीचे थोडेफार पैसे भेटले आणि घराचे असे दोन्ही मिळून लोकांना घरं बांधण्यात पैसे. पण काय काय लोकांना तर आता आपण काय सारखं घर बांधणार नाही, घर एकदाच बांधणार का आता बाबा लगेच पैसे भेटले एवढे बांधतो नंतर बांधतो नाही. पण लोकांनी स्वतः खिशातले पैसे बांधून घरं बांधण्याचा प्रयत्न केला. चांगली व्यवस्थित घरं बांधली लोकांनी. आणि नोकऱ्याचं म्हणाल तर ते नोकऱ्या असं काही एवढं हे नाही. अजूनपर्यंत मला असं वाटत नाही आमच्या गावातला एकही माणूस आमच्या धरणग्रस्त या सर्टिफिकेट कामाला लागला असा एकही मी अजूनपर्यंत बघितलं नाही. लोकांनी दाखले काढले, धरणग्रस्त दाखले काढलेत, पण कामाला अजून एखादा पण फायदा आला नाही. असं काही काही लोक म्हणतात की तुमचे व्हिडिओ बघून आम्हाला तुमचे दाखवत आहे ते गावाचं दुःख, गाव बघून आम्हाला खूप दुःख होतं. दुःख तर तुमच्यापेक्षा 10 पटीने आम्हाला होत होतं. कारण ते व्हिडिओ काढताना जिथे मी आईच्या हाताला धरून उभा राहायला शिकलो, चालायला शिकलो, त्या जमिनी तिथे मी माझे मित्र गोळा केले, सवंगडे गोळा केले, प्रत्येक गोष्टी मी ते केल्या. त्या गोष्टी जर मला आपल्याला पुन्हा कधी दिसणार नाही ही जर कल्पना मनाला होते म्हणत होते ना तर ती दुःख होते समजून जातो मी. तो व्हिडिओ मी आज यासाठी काढला की जरा आपल्या आठवणी काय जपता येतील काय याच्या हिशोबाने काढला होता. आणि तुमचं ते तुम्ही सांगताय की तुम्हाला की तुम्हाला दुःख होत आहे तुमच्या ह्या त्याबद्दल मी खरोखर तुमचा मी आभारी आहे की तुम्ही आमचं दुःख समजू शकला. काही काही लोकांचे प्रश्न असे आहेत, दादा तुमचा व्हिडिओ काढताना कॅमेरा हलतोय, दादा तुमच्या चपलांचा आवाज येतोय, दादा तुम्ही तुमचं गावाचं नाव कुठलं आहे सांगितलं नाही, असे प्रश्न पण आहेत. तर ते काय झालं, मी खरं बोललो तर मी युट्यूबर नव्हे किंवा मी नव्हे, हा व्हिडिओ फक्त माझ्या आठवणीसाठी बनला होता. त्यामुळे मी हा व्हिडिओ युट्यूबला टाकेल किंवा काय असं नव्हतं. आणि मला तेव्हा हे मी व्हिडिओ जेव्हा मी टाकला युट्यूबला तेव्हा मी फक्त माझं एक रेकॉर्ड व्हावं काय आणि मला कधी पाहता याच्यात टाकला होता. जर असं मला माहिती असतं. आणि आत्ता मी हे तुमच्या कमेंट्स ऐकून नंतर आत्ता मला समजतं की बाबा तिथं पहिलं आपलं स्वतःचं माहिती द्यावी लागते आपली, त्यानंतर कुठून बोलतो काय बोलतो कुठल्या ते आत्ता समजतं. तेव्हा मला माहिती होतं. तेव्हा तुम्ही सगळ्यांचा मी माफी मागेल की तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये तुम्ही माझ्या चपलांचा आवाज येतोय, कारण माझे काय माईक नव्हता. तर तो फक्त मोबाईलच्या रेकॉर्डवरती मी तो आवाज करा आणि फक्त आठवणी सांगत होतो माझ्या भावाला असं दिसत काय. आणि तो व्हिडिओ शूट केला गेला. त्यामुळे त्याचा माझा आवाज क्लिअर नाही आला, चपलांचा आवाज येतोय. कारण ती तेव्हा माती त्या पाण्याच्या वरती माती झाली सुकली होती माती आणि ते सुकल्या माती कार येतोय. तर काय आलं ते धरणाचं पाणी असं सुकल्यामुळे आटल्यामुळे ती माती जी कोरडी पडली आणि त्या कोरड्या मातीवरती असे गट्टे झाले. तेव्हा पाय दिला का ते मातीचा आवाज कार येत होता. त्यामुळे तो साऊंड ऐकायला येत होता बरोबर. त्याबद्दल मी तुमची दिलगिरी व्यक्त करतो. काय काही लोकांचे प्रश्न आहेत की तुम्हाला आता तुमचं पुनर्वसन कुठे केलं. तर आमचं पुनर्वसन आता आमचं जुन्या मूळ गावापासून 10 किलोमीटर अंतरावरती आहे. तसे आम्ही बघायला गेलो तर आता दळणवळणाच्या दृष्टीने आम्ही आता जवळ आलोय, तालुक्याच्या जवळ आलोय. पहिला आम्ही एकदम डोंगराळ भाग होतो. आता आम्हाला ते इकडे जागा दिली आहे. पुनर्वसन व्यवस्थित झालंय. आता प्रत्येकाला ज्याचं जुन्या गावात घर होतं, ज्या घरपावती होती अशा प्रत्येकाला भूखंड मिळाले. काय लोकांचे घेऊन ठेवले, अडवून ठेवले, अपात्र आहेत, त्यांचं डॉक्युमेंटेशन करायचं आहे. पण जवळजवळ 300 घरं गावात बनलेत. अकोणे, भूम, नागवडे 3 गावठा मिळून 300 घरं बनलेत. गावठणाची अशी ही केली की त्यांनी 2 साईडला प्रत्येकाला गटार रोड आतमध्ये प्रत्येकाच्या भूखंडापर्यंत जायला रस्ता, त्याला गटार लाईन असे व्यवस्थित त्यांनी करून दिले. गावच्या 18 सुविधापैकी त्यांनी भरपूर म्हणजे गोष्टात भरपूर सुविधा पूर्ण केल्या. पण अजून खूप साऱ्या सुविधा अजून त्यांनी द्यायच्या बाकी पण आहेत, पण थोड्याफार पूर्ण झाल्या आहेत अशा. आणि गावठाचा आमच्या गावाला महसूल गाव म्हणून मान्यता मिळाली आहे. त्यानंतर आमच्या गावच्या ग्रामपंचायत आली. आता आमच्या गावाची ह्या वर्षीच आमच्या गावचं ग्रामपंचायत निवडणूक लागेल, सरपंच मिळेल काय विकासाला थोडे. आणि तर मित्रांनो, आम्हाला धरणग्रस्त बांधवांना जेव्हा आम्ही आमचं स्थलांतर झालं इकडे आम्हाला हे केलं पुनर्वसन केलं तेव्हा त्याने आम्हाला राहण्यासाठी शेड दिला होता मारून 10 बाय 20च्या शेड दिल्या होत्या. 3.5 गुंठाचा प्लॉट आहे त्याच्यामध्ये 10 बाय 20ची शेड आतून कशी आहे ते आपण जरा पाहूया. चला मित्रांनो, मी तुम्हाला शेड आतून कशी आहे ती दाखवतो. तर ही मला 10 बाय 20ची शेड दिलेली आहे. वर 10 बाय 20ची शेड. त्याच्यामध्ये लोकांनी पुरा पाऊस म्हणजे 6 महिने काय लोकांनी 1-1 वर्ष राहिले त्याच्यामध्ये घर बांधून होतपर्यंत. कारण आम्हाला त्यांनी दिली जमीन मेच्या एंडिंगला दिले. लोक इकडे राहिल्यानंतर त्या मे नंतर घर लोकांनी बांधायला सुरुवात केली. एक घर बांधायला कमसे कम 6-6 महिने लागले. ते लोकांनी 6-6 महिने वास्तव्य केलं. तर ह्या शेडला 10 बाय 20ची शेड आहे.
आणि त्याला असा एक तरी खिडकी पाठीमागे दिली होती. एक खिडकी दिली त्या शेडला, प्रत्येक शेडला, प्रत्येक भूखंडामध्ये लोक आहेत त्यांना शेड दिले. त्याच्यामध्ये लोकांनी साधारण वास्तव्य केलं. कसं बघायचं, त्याला पत्रा आहे, वरती पत्रा आहे, हलका पत्रा आहे. मित्रांनो, प्रत्येक धरण असताना पाहिजे आणि एक एक भूखंड दिला 3.5 गुंठाचा, आणि 3.5 गुंठाच्या भूखंडामध्ये अशी एक शेड मारून दिली, जिथे तुम्हाला तुमचं सामान ठेवायला ठेवू शकता, तुम्ही राहू शकता. ते एक मध्ये लोकांना त्याने ट्रान्सफर शिफ्ट केलं, आणि त्याच्यानंतर लोकांना सहा महिने पुरा पाऊस या शेडमध्ये काढला, आपलं सामान ठेवून या शेडमध्ये काढला. आणि त्याच्यानंतर काय काय लोकांची गरज झाली, मग पाऊस गेल्यानंतर काय काय एक वर्ष एक घर बांधायला लागले, एक वर्ष त्या शेडमध्ये राहिले. काय कसे राहिले असतील ते बघा. ह्या पाऊस तर हे एवढी छोटी आहे बघा, आणि ह्याच्यात एक वर्ष काढलं लोकांनी काय. आणि तर मित्रांनो, माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. जसं तुम्ही माझ्या या अगोदरच्या व्हिडिओवरती प्रेम केलं तसंच ह्या व्हिडिओ करा आणि पुढच्या व्हिडिओ करत जा. आणखी जर माझ्या चॅनल नवीन असाल तुम्ही तर नक्की सबस्क्राईब करा, म्हणजे तुमच्याकडे मी नवीन व्हिडिओ बनवू शकतो आणि कोकणातलं सौंदर्य, कोकणातल्या चालीरीती, रूढी परंपरा तुम्हाला दाखवू शकेल. धन्यवाद.